नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन हा बहीण भावाच्या एका पवित्र नात्याचा सण मानला जातो. अशा सणाच्या दिवशी आपण गोडाधोडाचं बनवत असतो. त्याचबरोबर काहीतरी आपल्याला चमचमीत असं बाहेरच्या सारखे टेस्ट असणारं काहीतरी पोटभरीचं असं आपल्याला जेवणसुद्धा बनवायचं असतं. तर आज आपण अशीच रक्षाबंधनविषयी एकदम कमी वेळेमध्ये आणि मिनी थाळी बनवते. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. तर आज आपण आपल्या छोट्याशा मिनी थाळीमध्ये छोले आणि तंदूर रोटी कशी बनवायची हे बघतोय. तर इथे मी रात्रीचे छोले भिजत घातले होते. कडधान्य कोणतेही असो, तुम्हाला जेव्हा बनवायचे तेव्हा ते आदल्या दिवशी रात्रीचे किमान कमी 6-7 तास तरी इतके भिजेल असं आपल्याला ते भिजत घालायचं. छोले घेतलेले, चहा पावडर इथे उकळून गाळून ते पाणी छोलेमध्ये घालायचं. तमालपत्र 2 टाकलेले आणि खडा मसाला एका कॉटनच्या कपड्यामध्ये पुचुंडी करून बांधून घ्यायचा. म्हणजे नंतर मसाला वाटताना आपल्याला ते काढून मसाल्यामध्ये वाटता येतं. आता मसाला वाटण्यासाठी मसाल्यात काय घेतलेलं आहे, कांदा खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण 2-3 मिरच्या घेतलेल्या ओल्या, काजू घेतलेले आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले. आता हे झाले मसाल्याचं. तंदूर बनवण्यासाठी 2 वाट्या इथे मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 छोटी वाटी घट्टसर दही घेतलेले आहे. 2 पळ्या तेल घेतलेले आहे. मीठ मी इथे घेतलेले आहे. ह्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घेतलेले. अर्धा चमचा इतकंच आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे. 1 मोठा चमच्यावरून पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा लागणार आहे. हे सगळं साहित्य आपल्याला जेव्हा आपण रोटी बनवत असतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी लागतात. गव्हाचं आणि मैद्याचं पीठ इथे मी घेतलेले 2 वाट्या मैदा घेतला तर 1 वाटी गहू घेतलेले. गव्हाचं पीठ घेतलेले, त्यामध्येच बेकिंग पावडर, साखर, त्यानंतर मीठ आणि खायचा सोडा एकत्र करायचं म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. नंतर तेल आणि दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. तंदूर रोटी बनवत असताना पीठ जास्त घट्टसर अजिबात मळायचं नाही, तर ते सैलसर मळून घ्यायचं. जर तुम्ही रोटीसाठी पीठ मळत असाल आणि ते तुम्ही घट्ट मळलं तर रोटी जी आहे ना तुमची ती अशी कडक आणि वातळ होते. त्यामुळे पीठ हे सैलसर आणि सॉफ्ट मळून घ्यायचं, जसं आपण पुरणपोळीसाठी मळतो अगदी तसं, आणि झाकून साईडला ठेवायचं. आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ व्यवस्थित 15-20 मिनटं चांगलं भिजलं जातं. आता मसाला करून घेतोय आपण इथे. छोल्यांसाठी ग्रेव्ही करून घेतोय. आता इथे जेव्हा आपण छोल्यांसाठी ग्रेव्ही बनवतो तेव्हा कांदा वेगळा परतला जातो, टोमॅटो वेगळा परतला जातो, असं नाही आहे. सगळं जेवढा मसाला घेतला आहे तो सगळा एकत्र घालायचा. 1 चमचा मीठ घालून घेतलेले आणि 1 पळीभर तेल घातलेले. आता तेलाच्या जागी तुम्ही थोडंसं पाणी घालून पण शिजून घेऊ शकता, पण मी इथे तेल घातलेले आणि मसाला चांगला शिजून घ्यायचा, गार करायला ठेवायचं. आता इकडे बाकीची तयारी होईपर्यंत आपले छोलेसुद्धा शिजले गेलेले. तर जो आपण खडा मसाला छोले शिजताना घातला होता तो आपल्याला काढून घ्यायचा. छोले इथे बघू शकताय छान मऊसूत शिजले गेलेले. खडा मसाला आपण तडक्याला पण घालत असतो, पण तडक्याला घालण्यापेक्षा जो आपण छोले शिजवताना खडा मसाला आपण वापरलेला असतो तोच खडा मसाला वाटताना म्हणजे ग्रेव्ही वाटताना त्यामध्ये घालून द्यायचा. वाया अजिबात घालवायचा नाही. आता पाणी घालून आपल्याला छान अशी ग्रेव्ही बारीक मसाला वाटून घ्यायचा. त्यानंतर मसाला वाटून झाला. आता आपण छोले फोडणी देणार आहे. 2 पळ्या तेल घालायचं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये हलकासा शिजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यामध्ये काय घालू शकता, लाल तिखट घालू शकता, हळद, हिंग घाला, धने पावडर, जिरी पूड घाला, गरम मसाला घाला, कांदा लसूण मसाला घाला. तुमच्याकडे जर मिक्स मसाला असेल तर तो घाला आणि छोले मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो घाला, किंवा नसेल तर नाही घातला
तरी चालेल. मीठ घाला, कोथिंबीर घाला, थोडंसं कोमट पाणी घाला, हलवून घ्या आणि झाकण ठेवा. साधारणतः 10 मिनटं तरी एकदम बारीक गॅसवरती हा मसाला चांगला शिजून द्या. म्हणजे कलर तुम्ही इथे बघू शकता, छान कलर येतो आणि चव पण मग मसाल्याला खूप छान येते. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घेतला की शिजून घेतलेले छोले आपल्याला यामध्ये घालायचे. रोटी बरोबर खातोय त्यामुळे ते घट्ट सरस तुम्ही इथे छोले ठेवू शकता. आता ढाब्यावरती जर तुम्ही कधी छोले खाल्ले असेल तर त्यामध्ये बटाट्याच्या सुद्धा फोडी आपल्याला भेटतात, दिसतात. तर एखादा बटाटा तुम्ही इथे चिरून घातला तरी चालेल. आता इथे चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की गॅस बारीक करून 10 मिनटं असे छोले उकळते सोडायचे. म्हणजे एक चांगली ग्रेव्ही शिजली जाते, कलर मस्त येतो ग्रेव्हीला. आता तडका देण्यासाठी 2 पळ्या तेल, 1 चमचा जिरी, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा बेडगी, लाल तिखट, मिरची पावडर मी यामध्ये घातले आणि हा तडका छोल्यांवरती घालायचा, कोथिंबीर घालायची. इथे झाले छान छोले बनून तयार झाले. बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे. आता छोले बनवून झालेले. तंदूर रोटी आपण बनवून घेतोय. आता तंदूर रोटी बनवायला ना एकतर तुम्ही आऱ्यावरती बनवू शकता. आऱ्यावरची तंदूर रोटी खायला खूप छान लागते, चव पण वेगळी असते कारण ती आऱ्यावरती भाजलेली असते. आता आज आपण गॅसवरतीच कशी भाजून घ्यायची ते बघूया. पॅनवरती सुद्धा भाजतात आणि गॅसवरती सुद्धा ती भाजतात. तंदूर रोटी बनवताना पातळ लाटून घ्यायची, जास्त जाड लाटू नका आणि जास्त पातळही लाटू नका. चपाती लाटतो ना तशीच लाटा. हलकासा तवा गरम करायचा. या पद्धतीने तंदूर रोटी लाटताना शक्यतो पिठी वापरू नका आणि वापरली तर खूप कमी वापरा. तव्यावरती हलकीशी भाजून घ्यायची आणि या पद्धतीने नंतरनं तुम्ही गॅसवरती भाजून घेऊ शकता. अशी बनवू शकता किंवा एका साईडने तुम्ही रोटीला पाणी लावायचं, तव्यावरती घालायची आणि तवा खालच्या साईडने थोडीशी भाजली की तवा असा उलटा करून तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता. पण त्यापेक्षा ही व्यवस्थित भाजली जाते, जास्त काळपट होत नाही. गरमागरम आपण तंदूर रोटी इथे बनवून घेतलेली आहे. तोंडी लावायला आपण इथे मसाला कांदा बनवून घेतलेला आहे. छान असे घट्टसर मस्त वास दरवळतो असा आपला इथे छोले मसाला बनवून तयार झालेला आहे. वरनं आपण थोडासा तडका जो बनवला होता तो यावरती असा घालून घ्यायचा, म्हणजे छान असा तडका दिसतो. कोथिंबीर घालायची, लिंबू ठेवायचा आणि मस्त रोट्यांना, गरमागरम रोट्यांना बटर किंवा तूप लावून घ्यायचं. छान मिनी थाळी बनवून